पंजाब येथील अमृतसरातील संविधान चौकातील संविधानाची प्रतिमा जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करणाऱ्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संविधान संरक्षण समिती धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले। संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांना निवेदन देण्यात आले। भारत देश गणतंत्र दिनाचा 76वा दिवस साजरा करत असताना त्याच दिवशी 26 जानेवारी 2025 रोजी पंजाब राज्यातील अमृतसर येथील संविधान चौकात अगोदर संविधानाची प्रतिमा जाळण्यात आली आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखील तोडफोड करण्यात आली। सदरच्या घटनेवरून भारतात मनुवादी वृत्ती फोफावत असल्याचे आणि संविधान आणि भारतीय राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रति घृणा फैलावली जात असल्याचे निदर्शनास येते। यामुळे दलित समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे। देशातील सामाजिक सांप्रदायिक सद्भावनेला ठेच पोहोचवण्याचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून देशातील नागरिकांच्या जीविताला आणि वित्ताला हानी पोहोचवण्याचा उद्देश सदरच्या नमूद घटनेच्या मुख्य सूत्रधार आरोपींचा उद्देश असल्याचे निदर्शनास येते। म्हणूनच सदरच्या घटनेतील आरोपितांवर देशद्रोहाच्या गुन्ह्यासह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन सदरची केस शीघ्र न्यायालयात चालवण्यात यावी अशा आशयाचे निवेदन धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संविधान संरक्षण समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र अण्णा लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, कॉम्रेड LR राव, BB वानखेडे, PV अहिरे, AS शिरसाट, PT बेडसे, MH मोहिते, KS शिंदे, प्राध्यापक राम जाधव, प्राध्यापक अनिल दामोदर, AD वाघोदे, KM शेजवळ, डॉक्टर पापालाल पवार, ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाणे, धनंजय गाळणकर, प्राध्यापक अनिल दामोदर, दीपकुमार साळवे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, GD जाधव, छोटूलाल मोरे, सागर मोहिते, हर्षबोध मोरे, मुक्त पत्रकार रामकृष्ण शिंदे इत्यादी संविधान प्रेमी आणि संविधान संरक्षण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते। 75व्या वाढदिवशी 26 जानेवारी 2025 पंजाबमध्ये अमृतसर येथे भारतीय संविधानाच्या प्रतीची अवहेलना करून जाळपोळ फाडाफाड करून अमृतसरमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तोडून टाकण्यात आलेला आहे। हे दिवसाढवळा हे कृत्य होत असताना गुन्हेगार पकडला गेला, परंतु आमची मागणी अशी आहे की त्याच्यावर देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, तो करण्यात यावा। आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे। देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहासाठी जी कायद्याअंतर्गत कठोरातली कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी। आणि ठिकठिकाणी भारतात गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही हे चित्र बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा, बाबासाहेबांची प्रतिमा, भारतीय संविधानाची प्रत कुठे जाळण्यात येते, कुठे जर त्याची प्रतिमा उभी करण्यात आली असेल तर त्याला विद्रूप करण्यात येते। हे प्रकार सातत्याने जे होत आहेत याचं कारण सत्तेवर असलेल्या केंद्र सरकारचं या प्रकरणात असलेलं औदासिन्य आणि हे औदासिन्य एका अर्थाने अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारं आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे। पंतप्रधान ठिकठिकाणी हातात पुस्तक घेऊन डोकं नमवतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे पंटर संविधानाची अशी अवहेलना करतात। आणि एवढ्यासाठी आम्ही निवेदन तयार करून माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्याकडे पाठवण्यासाठी आम्ही आलो।